साहेब नमस्ते. नमस्ते. काय नाव आपलं? मी सर जगदीप पांडुरंग मोरे. अच्छा, प्रॉपर तुम्ही राहणार? प्रॉपर राहणार तांदवाडी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली, महाराष्ट्र. ओके. महाराष्ट्र. अच्छा, एज किती आहे तुमचं? माझं सर 48 एज आहे. 48 एज आहे. अच्छा, तुम्ही समर सोशल फाउंडेशन कडून कोणते प्रोडक्ट घेतले होते? मी सर अँटॉक्स डी आणि अँटॉक्स टी असे 2 प्रोडक्ट घेतले. हा अँटॉक्स डी आणि हा अँटॉक्स टी घेतला. अच्छा, कशासाठी म्हणून घेतले होते? माझी गेले वर्षभर शुगर खूपच जास्त होती. मला बरं. 2011ला जशी शुगर डिटेक्ट झाली हा. त्यानंतर मी प्रचंड दवाखाने वगैरे केले. अच्छा. गेल्या वर्षभरात सर मी शुगर माझी जवळ 390च्या आसपास शुगर असायची. जेवणानंतरचे? जेवणानंतरची आणि जेवणाच्या अगोदर 190 असायचे. बरं. त्यामुळे मला एवढे कॉम्प्लिकेशन झाले की माझ्या शरीरावर असे पुरळ उठायचे, असे बरं बरं बरं. पूर्ण पुरळ उठून त्यात पस वगैरे तयार व्हायचा, असं शुगरमुळे व्हायचं? शुगरमुळे व्हायचा. बरं. पण डॉक्टरांच्याकडे गेल्यानंतर तेवढ्या 3 महिने ते गोळ्या दिल्यानंतर तेवढे शुगर कमी यायचे. हा. नंतर ते चेंज करायचे औषध. हा. औषध चेंज केल्यानंतर परत शुगर हाय असे व्हायचे. बरं. माझा H1B1C 8.5 वरती झाला. HbA1c 8.5 झाला होता. 8.5 झाला. गोळ्या चालू असताना गोळ्या सुद्धा? चालू असताना सुद्धा. म्हणजे गोळ्या चालू आहेत तरी शुगर नॉर्मल पण यायला तयार नाही. नाही. कॉम्प्लिकेशन्स पण वाढतच वाढतच चालले आहे. आणि HbA1c पण वाढतच होता. गेल्या ओके. 12 वर्षामध्ये हा. मला शुगर आहे. हा. शुगरच्या गोळ्या खाऊन सुद्धा शुगर कधीच कमी माझी आली नाही. ओके. आता गेल्या वर्षभरात शुगरमुळे होणारे इफेक्ट म्हणजे माझी स्किन ड्राय पडायला लागली. बरोबर. स्किन ड्राय पडायला लागल्यानंतर माझ्या अंगावाचे पुरळ उठायला लागले. बरं. आणि त्या पुरळमध्ये पस तयार व्हायला लागला. बरं. आणि त्याचे कॉम्प्लिकेशन एवढे वाढायला लागले की डॉक्टरांचे स्किनचे डॉक्टर झाले, कोल्हापूरचे चांगले टॉपचे, बरोबर. MD मेडिसिन झाले, यांच्यातून काही कमी आलं नाही. पण तुमच्या माध्यमातून मला मुजावर सरांनी एक मला लिंक पाठवली आणि ते व्हिडिओ बघितले. हा. आणि शेवटचा प्रयत्न करायचा म्हणून मी तुमच्या संस्थेकडे आलो. बरं. संस्थेकडे आल्यानंतर त्यांनी मला अँटॉक्स डी आणि अँटॉक्स टी हे दिले. दोन्ही प्रोडक्ट दिले. या दोन्ही प्रोडक्टचा मला फायदा असा झाला, हा. माझं वजन एका महिन्यामध्ये 4 ते 4.5 किलो कमी झालं. व्हेरी गुड. माझं स्किन ड्राय पडायचं प्रमाण कमी कमी झालं. आणि आजची शुगर माझी जेवणाच्या अगोदरची अच्छा. 89 ती हा. पहिली एका महिन्यापूर्वी 187च्या आसपास होते. बरं, ती दाखवा. माझ्या गेल्या महिन्यातली शुगर 187. ओके. घरी ग्लुकोमीटरवर केलं? ग्लुकोमीटरवर घरी एक महिन्यापूर्वी 187. 187. हा. त्यानंतर जस्ट मी आज सकाळीच शुगर चेक केली. हा. हे माझे 98 शुगर आलेले आहे. व्हेरी गुड. अभिनंदन. त्यानंतर माझ्या जवळपास 50% आणि नॉर्मल रेंजवर आलाय तुम्ही. नॉर्मल रिझल्ट. पण ओके. सगळ्यात आनंद की माझ्या ॲलोपॅथिक गोळ्या हा. जे सकाळी 3, हा. दुपारी जेवणाच्या अगोदर 1 हा. आणि संध्याकाळी 3 होत्या. हा. नंतर आज गेल्या म्हणजे मी गेल्या 4 ते 5 दिवसापूर्वी मॅडमना भेटायला गेलो. ओके. मॅडमनी सकाळची एक गोळी केली, हा. दुपारची एक केली आणि संध्याकाळची गोळीच बंद बंद केली. 2 गोळ्या टोटल बंद झाल्या. चालू झाल्या. ओके. ते मी गेल्या महिन्यात 8 गोळ्या खायचे होते. 8 गोळ्यावरून तुम्ही 2 गोळीवर गोळ्यावर आला. आला. कॉम्प्लिकेशन मध्ये फरक पडला? कॉम्प्लिकेशन मध्ये माझी स्किन जे ड्राय पडायचं प्रमाण खूप कमी झालं. ओके. माझे इचिंग व्हायची बॉडी, बरोबर. ते इचिंगचं प्रमाण पूर्ण कमी कमी आले. आलं. त्यातनं पूर्ण व्हेरी सॅटिस्फिकेशन गुड. झालं. व्हेरी गुड. बरेच प्रयत्न, बरेच डॉक्टर गेलो, स्किनचे डॉक्टर